सहाय्यक मुख्य परीक्षा 2012. प्रश्न पहिला. भारत सरकारने डॅश डॅश हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. 25 जानेवारी. क्वेश्चन नंबर दुसरा. स्वतंत्र तेलंगणाची मागणी डॅश डॅश संबंधित आहे प्रादेशिक असंतुलनाशी. क्वेश्चन तिसरा. भारतात जनगणना दर डॅश डॅश कालांतराने केली जाते 10 वर्ष. चौथा. ध्वनीचा वेग डॅश डॅश असतो धातूमध्ये सर्वात जास्त. जागतिक बँक डॅश डॅश या नावानेही ओळखली जाते. IBRD आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक. क्वेश्चन नंबर 6. 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणी केले? इंग्लंड. क्वेश्चन नंबर 7. नेपा हे डॅश डॅशचे जुने नाव आहे. अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 8. भारतातील सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशाचे कारण डॅश डॅश आहे. खाजगी क्षेत्राशी स्पर्धा, राजकीय हस्तक्षेप आणि स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव, अतिरिक्त नोकरभरती. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 9. दिल्ली येथील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत 4 सुवर्णपदक मिळवणारा गगन नारंग हा मुख्यतः डॅश डॅश खेळाडू आहे. एअर रायफल शूटर. क्वेश्चन नंबर 10. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताच्या मेडल मिळवणाऱ्यांबाबत काय खरे नाही? योगेश्वर दत्तने कुस्तीत चांदीचे पदक मिळविले. क्वेश्चन नंबर 4 आपला MCQ 4 हे ऑप्शन होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11. आझाद हिंद फौजेतील झाशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती? लक्ष्मी सेहगल. क्वेश्चन नंबर 12. सूर्य मंदिर डॅश डॅश शहराच्या जवळ आहे. पुरी. क्वेश्चन नंबर 13. नटसम्राट हे मराठी नाटक कोणी लिहिले आहे? वि. शिरवाडकर. क्वेश्चन नंबर 14. IIM मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅट ही परीक्षा द्यावी लागते. क्वेश्चन नंबर 15. कैगा आण्विक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. क्वेश्चन नंबर 15. योग्य जोड्या जुळवा. बिहार नितीश कुमार, गुजरात नरेंद्र मोदी, तामिळनाडू जयललिता आणि पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी. क्वेश्चन नंबर 17. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वप्रथम आधार कार्ड वितरित केले गेले? महाराष्ट्र. शून्य प्रहर हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा संसदीय कामकाजातील भाग हा प्रश्नोत्तर तासानंतर येतो. 19. भारतात महिलांसाठी डॅश डॅशमध्ये राखीव जागा आहेत. पंचायत राज संस्था. 20. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? व्यवसाय कर. 21. रंगभूमी दिन डॅश डॅश रोजी पाळला जातो? 5 नोव्हेंबर. 22. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? ECG. क्वेश्चन नंबर 23. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर 24. महाराष्ट्रातील भारतरत्नांबाबत काय खरे नाही? आतापावेत एक पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. बाकीचे ऑप्शन होते. सर्वप्रथम महर्षी धोंडो केशव कर्वेंना मिळाला. आतापावेतो महाराष्ट्रातून 2 गायकांना मिळाला. केवळ एकाच उद्योजकाला अद्याप गोखले गेले आहे ते म्हणजे श्री JRD टाटा. 25. प्रसिद्ध गीर जंगल डॅश डॅश राज्यात आहे? गुजरात. 26. श्री विलासराव देशमुखांबद्दल कोणते विधान खरे नाही? ऑप्शन नंबर 4 बरोबर होता. कोणताही पर्याय योग्य नाही. आणि MCQ दिले होते. A. एकवेळी ते बाभळगावचे सरपंच होते. B. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामुळे आसन खाली करावे लागले. केंद्रात ते प्रथम अवजड उद्योग मंत्री बनले. तदनंतर त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आले. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे विज्ञान व तंत्रज्ञान खाते होते. क्वेश्चन नंबर 27. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता. 28. सेज डॅश डॅशच्या विकासाशी संबंधित आहे? उद्योगधंदे. 29. खालीलपैकी कोणती विधाने
खालील कोणती विधाने खरी आहेत? ए व डी. ए. भारतातील एक बॅडमिंटन खेळाडू व एक टेनिस खेळाडू त्यांच्या नावात आधी एन येते व आय येते यावर निश्चित होतात. डी. नावात आय नंतर आल्यास टेनिस खेळाडू. ही दोन विधाने सत्य होती. 30वा क्वेश्चन कॅन्सल आहे. 31 पासून मॅथचे क्वेश्चन आहेत. 38, 39, 40, 41, 45, 46, 50, 52, 57, 59, 63, 66, 67, 68, 69, 70, 70पर्यंत आहे. ठीक आहे. 71. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडला गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल? काटकोन त्रिकोण. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? नरसोबाची वाडी. खालीलपैकी कोणत्या दोन स्टेशनमधील रेल अंतर सर्वात कमी आहे? सी. अहमदाबाद वडोदरा. 74. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद प्रदेश GT त्रिवारांच्या मतानुसार खालीलपैकी कोणता हवामान विभाग दाखवतो? BS. 75. खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमाने बरोबर आहे? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. कळसुबाई, साळेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड. क्वेश्चन नंबर 76. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रोपवे सुविधा पुरवण्यात आली आहे? रायगड. बृहन्मुंबई शहरापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य सुमारे किती? 10. खालील कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाही? बीड किंवा हिंगोली. यादी 1 व यादी 2 मधील योग्य शब्दांची निवड करून जोड्या लावा व खाली दिलेला कोणता सांकेतिक क्रमांक बरोबर आहे ते सांगा. पैठण, औरंगाबाद, माहूर, नांदेड, पंचवटी, नाशिक, गंगाखेड, परभणी. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद प्रदेश कोणत्या प्रकारची वने दाखवतो? निमसदाहरित वने. 81. महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. फोंडा घाट, आंबा घाट, बोरघाट आणि थलघाट. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? लोह खनिज. क्वेश्चन नंबर 84. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालील धातूंपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? लोह खनिज. 85. खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? वसई, जयगड, जैतापूर, देवगड. 87. योग्य जोड्या लावा. जलसिंचन योजना जिल्हा धोम, जिल्हा आहे सातारा. दूधगंगा जलसिंचन योजना कुठे? कोल्हापूर. अरुणावती, यवतमाळ. जायकवाडी, औरंगाबाद. क्वेश्चन नंबर 88. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? जायकवाडी. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80% जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे? कोल्हापूर. 90. योग्य जोड्या लावा. यादी 1 किल्ले, यादी 2 जिल्हे. पांडवगड, सातारा. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. सुधागड, रायगड. भैरवगड, ठाणे. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद प्रदेश खालीलपैकी कोणत्या पिकांचे उत्पादन दर्शवतो? ज्वारी, बाजरी, गहू. 92. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत? भंडारा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? जांभी. योग्य जोड्या लावा. यादी 1 विद्यापीठ, यादी 2 ठिकाणे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ 2 राहुरी. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. 95. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. उत्तर तिसरं बरोबर आहे. दोन्ही बरोबर. हे दिलं होतं. लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात 2001 पासून 11 पर्यंत किंचित प्रगती दाखवते.
बी सन 2001 पेक्षा जनगणना 2011मध्ये साक्षरतेत वाढ झाली आहे. 96 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान 20°C ते 22°C. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात? बालाघाट डोंगर. 98 पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? उत्तर होतं नोंद. वाक्य दिली होती. पहिला, बॉक्साईटचा मुख्य वापर ॲल्युमिनियम उत्पादनात होतो. दुसरं, बॉक्साईट सिमेंट, लोखंड व पोलाद उत्पादनातही वापरतात. तिसरं, सुमारे 1/5 भारताचे बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. चौथं, महाराष्ट्राच्या बॉक्साईट कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी येथे आढळते. पाचवं, इतर राज्यांच्या महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रतीचे बॉक्साईट आढळते. 99 योग्य जोड्या लावा. यादी 1 फळे, यादी 2 उत्पादक प्रदेश. केळी, वसई, काजू, मालवण, मोसंबी, श्रीरामपूर, कलिंगड, अलिबाग. क्वेश्चन नंबर 100. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात 4 थंड हवेची ठिकाणे 1, 2, 3, 4 अशा प्रकारे दाखवली आहेत. त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? तोरणमाळ, चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर. 101 माहितीचा अधिकार अधिनियम 2005चा उद्देश वरीलपैकी सर्व. 1 नंबर, माहितीचा अधिकार बहाल करणे, सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळण्याची शाश्वती देणे, सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे. क्वेश्चन नंबर 102 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2E नुसार सक्षम प्राधिकारीच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही? राज्याचे मुख्यमंत्री. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून 120व्या दिवशी अंमलात आले? कलम 6. 104 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7 नुसार सर्वसाधारणपणे परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी 30 दिवसांचा आहे. 105 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 12 नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? भारताचे सरन्यायाधीश. 106 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 17(3) नुसार राज्यपाल राज्य मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरून पदावरून काढून टाकू शकतात? वरीलपैकी सर्व. न्यायालयाने नादार घोषित केले, नैतिक अधःपतन अपराधाबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले, त्याच्या पदीय कर्तव्याबाहेरील कोणताही वेतनी रोजगार करीत असेल. क्वेश्चन नंबर 107 मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधातील असले तर ती किती वेळा दिली जाते? 48 तासात. 108 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 नुसार जनमाहिती अधिकाराच्या निर्णयामुळे व्याधित झालेली कोणतीही व्यक्ती अपीलीय अधिकाऱ्याकडे 30 दिवसांमध्ये अपील करू शकते. 109 माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? स्वीडन. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्कांची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे? कलम 3. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? 15 जून 2005. 112 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6(3) नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याच्याकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्याच्याकडे पाठवून देईल? 5 दिवसात. माहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते? A व B दोन्ही बरोबर आहेत. संगणकीय विद्युत. B मौखिक. 114 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19 व त्याचे उपकलम 1 मधील निर्णयाच्या विरुद्ध किती दिवसात दुसरे अपील करता येते? 90 दिवसात. 115 खालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि सत्य विधाने कोणती ती पर्यायी उत्तरातून निवडा. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. फक्त अ आणि ब सत्य. जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामून माहिती देणे नाकारणे तर माहिती आयोग अशा अधिकाऱ्याला माहिती देईपर्यंत ₹250 प्रतिदिवशी
परंतु 25,000पेक्षा जास्त नाही असा दंड आकारू शकते. ब. दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देऊ शकतो. 116. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला? कारण युद्ध चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेपला होता. 117. नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात? धुंडीराज पंत ठेंगडी. 118. गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी रूपांतराचे नाव काय? विकास विलसित. 119. मावालांनी काय मागितले नाही? एकही पर्याय योग्य नाही. वाक्य दिली होती. जमिनीवरील कर कमी करणे, मिठावरील कर माफ करणे, सावकारांच्या जुलमापासून संरक्षण, इंग्रजांना उच्च पदांवर नेमणूक न करणे. 120. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती. त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? स्वराज्य, स्वदेशी, सहकार, राष्ट्रीय शिक्षण. सहकार. 121. डॅश हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते? बुद्रुद्दीन तय्यबजी. 122. अभिनव भारतचे उद्देश काय होते? A, B, C व D. A. परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळवणे. B. इंग्रजी विरोधी विचारांचा सैनिकांत प्रचार करणे. C. स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रुजवणे. D. जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबिणे. 123. डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? दिस क्वेश्चन इज कॅन्सल. 124. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह डॅश येथे झाला? वडाला, मालवण, शिरोडा. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. वडाला, मालवण, शिरोडा. 125. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारित आहे? रॅली कमिशन. 126. खालीलपैकी कोणी एज ऑफ कन्सेंट ॲक्ट 1891 मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षांवरून 12 वर्ष करण्यास विरोध केला? बाळ गंगाधर टिळक. 127. जानकीदेवी बजाज यांनी 3 एप्रिल 1921 मध्ये देवळी येथे डॅशवर भाषण दिले? असहकार व स्वदेशी. 128. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक 1920 चे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. 129. देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण केले आहे असे डॅश यांनी म्हटले? विठ्ठल शिंदे. 130. निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकर. सुधाकर आगरकर. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. मुंबई अखबार सूर्याजी कृष्णाजी. कोणती अखिल भारतीय सेवा नाही? केवळ 4. भारतीय पोस्टल सेवा. 132. राज्यपालांनी मान्य केलेल्या महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील व्याख्येनुसार राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट अंतर्भूत होणाऱ्या घटकाकरता खालीलपैकी कोणता पर्याय लागू होतो? मंत्री. 133. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉ. राजेंद्र प्रसाद. 134. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? न्यायमंडळ. भारतीय संविधानाचे कलम 356 कशा संदर्भात आहे? ब व क. घटक राज्याची विधानसभा बरखास्तीबाबत. संघराज्याचे स्वरूप एककेंद्री होण्याबाबत. 136. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? लोकसभा. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश प्रभाव दिसतो? फक्त ड. अमेरिकेची राज्यघटना. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते, ज्यामध्ये डॅशच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो? लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभा. 139. भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे? मूलभूत अधिकार. 140. राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात पंतप्रधानांच्या सल्ल्याने. 141. मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तर मूलभूत कर्तव्ये जनतेच्या अपेक्षा आहेत. 142. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? राज्य विधिमंडळे. 143. जोड्या लावा. दांडेकर समिती, प्रादेशिक असमतोल, सरकारी आयोग, केंद्र व राज्य संबंध, संथामन समिती, भ्रष्टाचार, व्ही. तारकुंडे समिती, निवडणूक सुधारणा. 144. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? उमेदवारांचे नामांकन करणे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी डॅश डॅश गरज असते. महाभियोग प्रक्रिया. राज्य विधिमंडळ डॅश डॅश विषया संदर्भात कायदा करू शकते. वरीलपैकी दोन्हीही. फक्त राज्य सूचीतील, फक्त समोरची सूचीतील. 147. विधान परिषदेचे सदस्य सारख्या संख्येत कोणत्या दोन संस्थांतून येतात? सी आणि डी. सी. शिक्षक मतदारसंघातून निवडून, पदवीधर मतदारसंघातून निवडून. 148. खालीलपैकी राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. विधान परिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा डॅश डॅश अधिक नसावी. 1/3. समवर्ती सूचीमध्ये डॅश डॅश विषयांचा समावेश होतो. 47. डेटा कम्युनिकेशनमध्ये सिम्प्लेक्स पद्धतीचे कम्युनिकेशन खालील प्रकारचे असते. 1. डेटा फक्त एकाच दिशेने पाठवता येतो. 152. ए. बी. फ्रेडमॅन व त्यांच्या विद्यार्थ्यांनी रोचेस्टर विद्यापीठामध्ये एक नवीन पिढीचा संगणक प्रोसेसर तयार केलेला आहे, जो सर्व प्रमुख कार्य क्षितिज-लंब पद्धतीने प्रोसेसरच्या अनेक थरांपर्यंत अत्यंत कार्यक्षम पद्धतीने करतो. हे सर्व थर एकमेकांशी एका प्रणालीप्रमाणे संवाद साधतात. ही प्रोसेसरची रचना प्रत्येक चिपमधील प्रतिबाधा, वेगवेगळे कार्यकारी वेग, वेगवेगळ्या शक्ती ऊर्जा यांची आवश्यकता गरज विचारात घेते. हा आधुनिक संगणक प्रोसेसर खालीलपैकी आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्रिमितीय संगणक प्रोसेसर. 153. इंटरनेट हे डॅश डॅश या प्रकारचे नेटवर्किंगचे प्रतीक आहे. अ पॅकेट स्विच्ड नेटवर्क. 154. मिडोरी ही मायक्रोसॉफ्ट रिसर्चद्वारे निर्माण केलेली एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी लवकरच व्यवस्थेत येणार आहे. ही एक अतिशय सरळ व लहान सुविधाजनक कार्यप्रणाली आहे, जी सरळपणे स्थानिक हार्डवेअरमध्ये काम करते. यामध्ये सर्व साधने व संग्रह पूर्णपणे संचलित केलेली आहेत. ही कार्यप्रणाली विंडोज हायपरव्हिजर वर प्रविष्ट केली जाणार आहे. हे मायक्रोसॉफ्टचे उत्पादन खालीलपैकी कशावर आधारित आहे? क्लाउड कॉम्प्युटिंग. 155. ज्या 32 बिट IP 32 बिट IP ॲड्रेसमध्ये सर्व बिट 1 असतात, त्या स्कीमला डॅश डॅश म्हणतात. लिमिटेड ब्रॉडकास्ट. 156. जे संगणक केवळ बायनरी प्रणालीशी सीमित नसून जे लक्षावधी गणना एकाच वेळी करू शकतात आणि जे माहिती ही परमाणु, फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन म्हणून सांकेतिकरित्या मांडतात, तसेच ज्यांचे एकत्रित काम करणारी नियंत्रित उपकरणे ही संगणकीय स्मृती व प्रोसेसर म्हणून काम करतात, हे संगणक खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? सुपर संगणक. 157. TCP/IP मॉडेलमध्ये डॅश डॅश या नेटवर्क लेयरचा समावेश नसतो. एक ॲप्लिकेशन लेयर. 158. डॅश डॅश हे संगणकीय तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये क्ष-किरण, एक्स-रे, चित्र, प्रतिमा हे पेन्सिल किरणांचे वेगळ्या कोनातून स्कॅनिंग करून मिळवले जातात आणि या प्रतिमा एका मिनी संगणकामध्ये साठवून तिथेच त्यांचे विश्लेषण केले जाते. हा संगणक नंतर या प्रतिमांचे मॉनिटरवर चित्र काढतो. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. संगणकीय टोमोग्राफी. 159. शाळेतील मुलांसाठी भारतीय बनावटीचे पहिले क्लाउड बेस्ड टॅब्लेट सोल्यूशनचे नाव ई-ट्युटर हे आहे. 160. डॅश डॅश हा एक विशिष्ट संगणकीय उपयोग आहे, जो उपयोगकर्त्याला माहितीचे दृकश्राव्य पद्धतीने पृथक्करण करण्यासाठी मदत करतो. या तंत्रज्ञानाद्वारे व्यवस्थापक अतिशय प्रभावशाली तुलना व सद्यस्थितीचा कल/ओघ यांचे पृथक्करण करू शकतात. विक्री व विपणन, वित्तीय अहवाल, अंदाजपत्रक व नियोजन, मनुष्यबळ नियोजन, गुणवत्ता विश्लेषण ही काही वरील संगणकीय प्रयोग/उपयोगाची कार्यक्षेत्रे आहेत. OLAP. 161. खालीलपैकी कोणती गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली? ब्रेन स्कॅन. 162. दिनांक मे 24, 2000 रोजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रहाचे उद्घाटन केले. ते डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. विद्यावाहिनी. 163. फोरियर विश्लेषणानुसार कोणताही संयुक्त/संमिश्र सिग्नल हा खालीलपैकी कशाचे मिश्रण असतो? साध्या साइन वेव्ह
ज्यांची वारंवारता, आंदोलन व स्वरूप प्रावस्था भिन्न आहे. 164. टेलनेट FTP हे काही हायर लेवल प्रोटोकॉल सुरुवातीला होते. त्यांचा समावेश मध्ये होतो. ॲप्लिकेशन लेयर. जेव्हा इलेक्ट्रॉनिक मेथड किंवा प्रोसिजर वापरून सेक्शन 3च्या नियमानुसार एखादे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अधिप्रमाणित केले जाते त्यास म्हणतात. डिजिटल स्वाक्षरी. 166. ज्या प्रोटोकॉलमध्ये त्रुटी दुरुस्ती ही पाठवलेल्या फ्रेमची एक प्रत ठेवून आणि जेव्हा वेळ संपते तेव्हा त्या फ्रेमचे पुन्हा प्रसारण होते अशा प्रोटोकॉलला म्हणतात. थांबा व वाट पहा ARQ प्रोटोकॉल. 167. STचे आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या वेबसाईटचा वापर केला आहे. www.msrtc.government.in. 168. PPP प्रोटोकॉल हा एक बाइट उन्मुख प्रोटोकॉल आहे ज्यामध्ये फ्लॅग एक बाइट 8 बिटचा समूह आहे व जेव्हा एखाद्या फ्रेमच्या डेटा विभागात प्रकट होतो तेव्हा तो फ्लॅग ESC बाइट वापरून संकलित केला जातो. हा ESC बाइट आहे. PPP जोडणी संपर्क निर्माण करण्याकरता अवस्थेतून जातो. तो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. 0 5 times 1 0 1 आणि संपर्क होण्याकरता 6 अवस्थेतून जातो. ओके, म्हणजे याचा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर होतो. 0 1 1 1 1 1 0 1, 6. 169. या प्रकारची की डिजिटल सिग्नेचर तयार करतात. प्रायव्हेट की. 170. सर्व भ्रमणध्वनी प्रणालीमध्ये भौगोलिक क्षेत्र हे कोशिकांमध्ये विभागलेले असते. प्रत्येक कोशिकेच्या मध्यभागी एक आधार कार्यस्थळ असते ज्या ठिकाणी त्या कोशिकेतील सर्व दूरध्वनी प्रसारण करीत असतात. एका छोट्या प्रणालीमधील एक यंत्र साधन जे अशा प्रकारे कार्यस्थळांना जोडते त्या यंत्राला साधनाला म्हणतात. मोबाईल स्विचिंग केंद्र. 171. सेक्युअर सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रोसेसर जी 4 वरील 1 2 3 सर्व एकत्र असणारी. हा ऑप्शन बरोबर होता. 1 अनऑथोराइज्ड एक्सेस व मिसयूज पासून बऱ्यापैकी सेक्युअर असणारी. 2 बऱ्यापैकी विश्वासार्ह आणि अचूक कार्य करणारी. 3 बऱ्यापैकी ठरलेले कार्य करणारी व सर्व प्रमाणित निकष वापरणारी. 172. डेटाबेस हा यांचा संग्रह आहे. फाईल्स. 173. एक वेबसाईट जी सर्वसाधारणपणे एखाद्या उपभोक्त्याच्या ऑनलाईन प्रवासाचा प्रारंभिक बिंदू आहे आणि जी सर्वसामान्यांना माहिती मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच जितकी जास्त माहिती देणे शक्य आहे व उपभोक्त्यांसाठी जितकी कामे करणे शक्य आहे तितकी अनेक कामे ही वेबसाईट करते, जेणेकरून हे उपभोक्ते या वेबसाईटचा वापर करतील किंवा किमान या वेबसाईटला पुन्हा पुन्हा भेट देण्यास उद्युक्त होतील. अशा वेबसाईटला म्हणतात. पोर्टल. 174. हा एक प्रचलित प्रोग्राम आहे जो HTTP पद्धती आणि एन्व्हिरॉनमेंट व्हेरिएबल वापरून बाहेरील प्रोग्रामला माहिती पाठवतो. तसेच ज्या स्वरूपांमध्ये ब्राउझर समजू शकतो त्या स्वरूपांमध्ये योग्य HTTP शीर्षक वापरून परिणाम परत पाठवतो. CGI. ऑप्शन नंबर 175. सिक्युअर सॉकेट लेयरची निर्मिती नेटस्कॅप या कंपनीने केली आहे. 176. पाठवायच्या पॅकेटचा फॉर्मॅट इंटरनेट प्रोटोकॉल ठरवतो. हे डिफाईन करण्याचे कार्य TCP/IP मध्ये याचे आहे. इंटरनेट लेयर. 177. ही एक प्लॅटफॉर्म रहित भाषा आहे जी प्रोग्राम एकदा लिहिण्याची आणि अशा कोणत्याही यंत्रणा ब्राउझर किंवा परिचालित प्रणालीमध्ये अंतर्गत वापरासाठी संमती देते, जे चा आधार घेते. वेबपेजकडून वापरले जाणारे लहान जावा प्रोग्राम जे नवीन कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डाउनलोड केले जातात व सरळ ब्राउझरमध्ये चालवले जातात अशा लहान प्रोग्रामला म्हणतात. जावा JVM ॲपलेट. 178. 15 जून 2012 साली भारत सरकारने मद्रास उच्च न्यायालय
एक कायदा पारित केला आहे. त्यानुसार डॅश डॅश जर भारतातल्या एखाद्या वेबसाईटवर विवादास्पद सामग्री उदाहरणार्थ चित्रपट पूर्व परवानगीशिवाय किंवा त्या सामग्रीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निगडीत व्यक्तीला न कळवता प्रदर्शित केली. दुसरा, तक्रारीनंतर 48 तासाच्या आत हे विवादास्पद प्रदर्शन थांबविले पाहिजे. 179. जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडियामधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो त्या प्रकारास डॅश डॅश म्हणतात. सायबर फोरेन्सिक. 180. एका अधिनियमाद्वारे ईमेलला भारतामध्ये संपर्क व्यवस्थेसाठी एक वैध माध्यमाचा दर्जा दिला आहे. याचाच अर्थ असा होतो की ईमेल हा न्यायसंस्थेमध्ये प्रस्तुत व अनुमोदित केला जाऊ शकतो. अशा प्रकारे त्याचा कायदेशीर कार्यवाहीसाठी पर्याप्त दस्तऐवज म्हणून वापर केला जाऊ शकतो. हे वैशिष्ट्य डॅश डॅशमध्ये प्रस्तावित करण्यात आले. IT अधिनियम 2000. 181. ADHD हे ॲप्लिकेशन मीडिया लॅब एशियाने केंद्रित व विकेंद्रित EMR स्टोरेजसाठी बनवले आहे. यातील ADHD चा अर्थ खालीलपैकी एक आहे. धन्वंतरी डिस्ट्रीब्युटेड. 182. शेतकऱ्यांसाठी मीडिया लॅब एशियाने आर्किव्ह असलेली बहुभाषिक प्रश्न उत्तर स्वरूपातील केलेली कम्युनिकेशन सिस्टीम डॅश डॅश ही आहे. AQUA. 183. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाचा उद्योग म्हणून डॅश डॅश याचा उल्लेख करावा लागेल, ज्यामध्ये रुग्णाची गोपनीय व प्रचलित माहिती ही चिकित्सकाने स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेला अहवाल हा लिखित स्वरूपात रूपांतरित केला जातो. अमेरिकेमध्ये हा उद्योग वार्षिक $10 ते $25 अरब इतका आहे, जो प्रतिवर्षी 15% वाढत आहे. वैद्यकीय ट्रान्स्क्रिप्शन. 184. माहिती तंत्रज्ञानाची भूमिका स्वास्थ्य उद्योगांमध्ये खूप महत्त्वाची आहे. उद्योगांचे विस्तारीकरण करण्यासाठी चिकित्सक, दवाखाने आणि हॉस्पिटल हे सर्व माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत आहेत. स्वास्थ्य उद्योगाचा विचार करता खालीलपैकी कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे? वरील सर्व. इलेक्ट्रॉनिक स्वास्थ्य माहिती साठवण संच, संगणकीय माहिती परिपूर्णता प्रगणन, चिकित्सालय निर्णय सहाय्यक प्रणाली. 185. मीडिया लॅब एशियाने ICTच्या आधारे ॲग्रो ॲडवायझरी सिस्टीम तयार केली आहे. तिचे नाव डॅश डॅश आहे. सॅगू. 186. मीडिया लॅब एशियाने छोट्या व्यापाऱ्यांकरता तयार केलेली सिस्टीम डॅश डॅश आहे. गाला. 187. व्यापारामधील लक्ष्य व उद्देश गाठण्यासाठी तसेच माहिती प्रशासनाची गरज पूर्ण करण्यासाठी एक माहिती तंत्रज्ञान संस्थेने खालीलपैकी कोणती साधने प्रदान केली पाहिजेत? वरील सर्व. 1. IT नेतृत्व. 2. माहितीची गुणवत्ता. 3. उद्योग विशारद तज्ज्ञ. 188. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दूरसंचार व्यवस्था हा माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत मांडणीमधील एक प्रमुख घटक आहे. ही दूरसंचार व्यवस्था डॅश डॅश आणि डॅश डॅश आहे. माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर सेवा, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान अनुरूप सेवा सुविधा हे माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत मांडणीचे प्रमुख उपभोक्ता आहेत. व्हीसॅट पायाभूत मांडणी आणि ISP. 189. वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टियम या संस्थेत डॅश डॅश या नावे ओळखतात. W3C. 190. ERP सिस्टीम ही एखाद्या कंपनीच्या आतील व बाहेरील मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा मेळ बसवते. अशा या ERP सिस्टीमची पूर्ण फोड डॅश डॅश आहे. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. 191. मीडिया लॅब एशियाद्वारे निर्मित वेब आधारित एक बुद्धिमान शिक्षण प्रणाली जी सर्व विद्यार्थ्यांना माहिती साठवून ठेवते, मुलांसाठी दृकश्राव्य वातावरण तयार करते, शिक्षकांना शिकवण्यासाठी एक प्रभावशाली व कुतूहलजनक मंच निर्माण करून देते आणि जे एकच अभ्यासक्रमातील पाठ निरनिराळ्या पद्धतीने प्रस्तुत करण्याची सुविधा करून देते. ही प्रणाली डॅश डॅश आहे. शिक्षण. 192. भारतातील मुक्त व दूरसंचार देणाऱ्या संस्थांनी विकसित केलेल्या आणि डिजिटल शिक्षण संसाधन साठवण्यासाठी, संरक्षित मुद्रित करण्यासाठी, वितरण करण्यासाठी, सूचीकरणासाठी व विभागून घेण्यासाठी डॅश डॅश एक राष्ट्रीय डिजिटल भांडार आहे. ज्ञानकोश. 193. सीड ॲक्ने ऑन्कोलॉजीवर जे सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचे नाव डॅश डॅश आहे. तेजस. 194. फक्त तुम्ही समर्पित होस्टिंग वापरता किंवा सामूहिक होस्टिंग. 194. वेबमध्ये अभ्यासगतावर ज्याचा प्रामुख्याने परिणाम होतो ते म्हणजे विपणन,
इन ब्रॅकेट खरेदी विक्री. खालीलपैकी कोणते वेबपेज मार्केटिंग या प्रकारात मोडत नाही? तर उत्तर दिलं होतं ऑप्शन नंबर ई, फक्त ई. तुम्ही समर्पित होस्टिंग वापरता किंवा सामूहिक होस्टिंग. आणि बाकीचे ऑप्शन होते ए, वेबपेज तयार करण्यासाठी लागणारे सोर्स कोड, बी, वेबपेजवरील माहिती, सी, तुमचा अभ्यासागताबरोबरचा प्रमुख ग्राहकाबरोबरचा सुसंवाद, डी, तुमच्या वेबसाईटवरील तुम्ही सादर केलेले तुमचे अनुभव. 195. सीडॅकने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीद्वारे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचे नाव डॅश डॅश आहे. मेघदूत. 196. खालीलपैकी कोणते आउटसोर्सिंगसाठी प्रभावी कारण होऊ शकत नाही? फक्त डी, गुणवत्ता नियंत्रणातील अनिश्चितता आणि आउटसोर्सिंग परियोजनेतील निर्णय प्रक्रिया. 197. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पृथ्वीसभोवती ई कचरा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे? वरील सर्व. तंत्रज्ञानातील शीघ्र बदल, मीडियातील बदल, घसरणाऱ्या किमती, सुनियोजित अप्रचलन. 198. भारतीय ग्रीड कम्प्युटिंग डॅश डॅश या नावे सीडॅक या भारतीय उपक्रमाने देशाचे भवितव्य इंजिनिअरिंग, संशोधक व सामाजिक व व्यावसायिकदृष्ट्या उज्ज्वल करण्यासाठी सुरू केला आहे. गरुडा. 199. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण शाखेनुसार खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू ही सर्वात जास्त धोकादायक ई कचरा म्हणून गणली जाते? CRT मॉनिटर्स. 200. ऑगस्ट 2010 टेलिमेडिसिन क्षेत्रांतर्गत डॅश डॅश हा कार्यक्रम सुरू झाला? ई धन्वंतरी.